मुंबईच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आज खरं तर आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे, कारण त्या सगळ्यांचं लक्ष या मुंबई महापालिकेवरती लागलेलं आहे. कारण ज्या प्रकारे आर्थिक राजधानी अशी ही मुंबई, ज्याच्यामधली ही महापालिका, त्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे मनसेकडून. आणि आता सगळा मेळावा सुद्धा पार पडलेला आहे, पदाधिकारी मेळावा. नेमका विश्वास राज ठाकरे यांनी तुमच्यावरती सोपवलेला असताना आदेश काय काय दिले? निश्चितपणे आज सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलं. गटाध्यक्षांकडनं कुठलं काम अपेक्षित आहे, बूथ लेवल एजंटची नेमणूक कुठल्या पद्धतीने करायची, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे, उपशाखाध्यक्षांकडनं काय अपेक्षा आहेत, या सगळ्याचं विस्तृत मार्गदर्शन हे सन्मान्य राजसाहेबांनी केलेलं आहे. ज्या प्रकारे तुमच्यावरती जो शहराध्यक्षपदी तुमची नियुक्ती करून विश्वास दाखवलेला आहे, अत्यंत जबाबदारी सुद्धा तुमची वाढलेली आहे. त्यामुळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, कसं आहे, मी शहराध्यक्ष असलो तरी हे सगळं टीम काम असतं. सगळ्या महाराष्ट्र सैनिकांची टीम घेऊन, माझ्या सगळ्या सहकार्यांना घेऊनच सोबत हे काम करू शकतो. मी एकटा कोण नाही काय काम करू शकत, तर या सगळ्या टीमला बरोबर घेऊन आम्ही काम करतो. संदीपजी, तुम्ही नेहमी मराठी असेल, हिंदी असेल, कोणत्याही भाषेला विरोध नाहीये, मात्र वारंवार या मराठी आणि हिंदी भाषेवरून राजकारण कापताना पाहायला मिळत आहे. सातत्याने मराठी असेल, मुंबई असेल आणि महाराष्ट्र असेल, या तीन गोष्टींना दुजाभाव केला जातोय का, कमी लेखलं जातंय का? कारण वारंवार वक्तव्य आता होताना पाहायला मिळतं. मला असं वाटतं असं आहे की ज्या पद्धतीने हे वक्तव्य करतायत, त्यांचं टार्गेट हे बिहार इलेक्शन आहे आणि म्हणून हे सगळे धंदे चाललेले आहेत. खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून सुद्धा आता वक्तव्य आलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू यांचं महापालिका निवडणुकीमध्ये पराभव झाला की यांचं कमिशन कलेक्शन दुबेला येऊच दे महाराष्ट्रात, आम्ही निश्चितपणे त्यांचं स्वागत करू आणि आमच्या पद्धतीने करू, आमच्या स्टाईलने करू. राज ठाकरेंनी सुद्धा आजच्या या मेळाव्यामध्ये म्हटल्याची माहिती समोर येते ती म्हणजे जर दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, यांनी मात्र त्यांच्यामधील जे काही वादविवाद असतील, दुरावा असेल, ते बाजूला ठेवणं गरजेचं, अशी माहिती समोर येते. मला असं वाटतं मेळाव्यात काय झालं, काय साहेब बोलले, हे मी सगळं शब्द सांगणं कॅमेऱ्यासमोर योग्य ठरणार. पण आगामी काळामध्ये ठाकरे बंधू असतील, कारण जे अराजकीय आता या विषयावर नाही बोलता येणार. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसम, मी वैभव पाटील, मुंबई.